डिलिव्हरी पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स, सुपर कमबॅक. जशी जशी रात्र सरते तसं तसं फ्लड लाईट अजून लख्ख होताना दिसतील. अगदी पांढर शुभ्र अशी लाईट स्वर्गीय राजीव गांधी स्टेडियम CBD बेलापूरच्या या भूमीवर चाललेला क्रिकेटचा घमासान तुम्ही अनुभवताय. शेवटचा बॉल पाबप्लीचा ऑन साइडला ऑन ट्राय केलाय. इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषेपलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 12 धावा. बघा लेंथ बॉलला पिक केलं होतं. इनफिल्डच्या वरून अनिकेत साळुंकेच्या बॅटमधून येतोय या ओव्हरचा दुसरा चौकार. जेपीच्या डोक्यावरून चेंडू होतोय. फरार चेंडू सीमा रेषेपलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. दमदार सुरुवात झाली. हिंदू युवा चषक या स्पर्धेची चर्चा केली जाते. आज कौतुक करावं लागेल. कल्पेश कुंभार असेल, सुमित साळुंके असेल, शशी दिवाकर असेल, या सगळ्याच मंडळीने ज्या पद्धतीने आज क्रिकेट या माध्यमातून हिंदू धर्माचा प्रसार करण्याचा एक मानस आपल्या हाती घेतलाय. भारतीय जनता युवा मोर्चाचे सगळेच युवा सदस्य आपल्या धर्मासाठी, आपल्या भारतासाठी अगदी हिंदू धर्माचा प्रसार घराघरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अतिशय महत्वाची भूमिका आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माबद्दल प्रेम असतं आणि ते प्रेम दाखवणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. स्वतः गोलंदाज येईल आणि कॅच पकडली जाते. अबी जोशीचा खेळ खतम. पहिला धक्का लागतोय टीम ऐरोली कोलिवडा संघाला. अबी जोशी कॅप्टन बॅक टू द डगआउट. बघा ऑफस्टम्पच्या बाहेरच्या बॉल अगदी ऑन साइडला लगवण्याचा प्रयत्न करत असताना टॉप एज लागली होती. स्वतः गोलंदाज करण येत असताना चांगला झेल पकडला जात आहे. कॉट अँड बॉल्स. पहिला विकेटचं पतन. अबी जोशी परतलाय. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 12. एक गडी बाद 12 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मनोज चव्हाण फलंदाजीसाठी आले. अनिकेत साळुंके, मनोज चव्हाण ह्या 2 खेळाडूने देखील अगदी ऐरोली कोलिवडा टीमची जी बॅटिंग स्ट्रेंथ आहे ना ती वाढवली आहे. अबी जोशी असेल, कुणाल जोशी असेल, सोहम जोशी असेल, या सगळ्याच युवा खेळाडूने प्रभावित कामगिरी केली. सूर्यकांत मडवी बाला याचा देखील उल्लेख मी करतो की ज्यावेळेस ऐरोली कोलिवडा टीम खेळते त्या टीमला उभं करण्यामध्ये त्याचं देखील योगदान आहे. आज गावदेवी ऐरोली संघ ज्या टीमने देखील भल्या भल्या संघांना पराभूत केले आणि कन्सिस्टंट परफॉर्मन्स राहिला त्या टीमचा देखील. चला विकेटचं होते पतन. नवीन बॅटर अनिकेत चव्हाण आलाय. मनोज चव्हाण आलाय, माफ करा. खुलबटाबाचा चेंडू आहे. कव्हर रिजन मध्ये स्ट्रोक लगावला जातोय. अलंत कार्पेट घासत पुसत चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट होतं. म्हणजे खूप चांगलं कॉम्बिनेशन आम्ही सातत्याने पाहिलंय. या दोन्ही बॅटर मध्ये असलेलं हे कॉर्डिनेशन, त्यामुळेच एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट केलं जातं. 2 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना 14 ऑन स्कोरबोर्ड धावा करावा लागतील. गावदेवी ऐरोली टीमचा विचार केला तर सर्वाधिक घातक अशी बॅटिंग लाईन या टीमकडे आहे. इथे टायमिंग होऊ शकलं नाही. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळते. खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना करण षटक क्रमांक 2 हाताळतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा आल्या होत्या. थोडासा कानमंत्र, थोडीशी चर्चा केली जाते. PP प्रीतम पाटील आपल्याला पाहायला मिळतील. प्रीतम पाटील, निलेश भोईर असेल, JP असेल, दुर्वेश मनोरे असेल, जगदीश पगडे असेल, हे सगळेच एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. भरपूर वर्ष ऐरोली गावासाठी ज्यांनी क्रिकेट खेळलं. गावदेवी ऐरोली हा संघ देखील नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर वन ऑफ द फायनेस्ट टीम मानली जाते. त्याचं कारण आहे गोलंदाजीची स्ट्रेंथ आहे, बॅटिंग लाईनअप डेप्थ आहे. त्यामुळे हा संघ देखील बलवान संघ मानला जातोय. फटका चांगला आहे. ऑन साइडला ऑन ट्राय केला जातोय. JP इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. 1च धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. 1 गड्याच्या मोबदल्यात या ओव्हरमध्ये देखील शांत ठेवण्याचं काम केलं गेलंय. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर धावा झाल्या पण या ओव्हरमध्ये 16 धावा दाखल कराव्या लागलेत. शांत ठेवण्याचं काम
सध्याच्या घडीला करण करत असताना 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च करत असताना ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल अगदी चॉप केला. बॅकवर्ड बाउंड्री मध्ये सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना या ओव्हरमध्ये कुठलाही मोठा फटका खेळण्याची संधी देत नाही. ही चांगल्या गोलंदाजीची लक्षणं असतात. लाईन अँड लेंथ तुमची अचूक टप्पा भेदकता गोलंदाजी हे करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे अप्रतिम अशी कामगिरी करणच्या माध्यमातून केली जाते. हेलिकॉप्टर चूक लगावला जातोय डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने. जेपी वेगाने येईल. एक धाव कंप्लीट झाली. बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 19 धावा. या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्या. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 12 बॉलमध्ये धावा किती केल्या जाईल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. चला मी चला शिरवणे टीम आपण देखील रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच शिरवणे टीम आपल्याला देखील सूचना असेल की सेमीफायनलचा सामना आपण खेळवणार आहोत या मॅच नंतर लगेचच. त्यामुळे शिरवणे टीम तुम्हाला देखील सूचना असेल की लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करा. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. हिंदू युवा चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पर्व क्रमांक पहिला आहे. पहिल्या पर्वामध्ये सगळ्यांनाच अचंबित करणारं हे आयोजन. गोलंदाजी ट्रॅकवर गावदेवी ऐरोली टीमच्या गोलंदाजीच्या स्ट्रेंथ मधील अजून एक नाव आहे गौरव शिंदे. कमी कालावधीमध्ये आपल्या वेगाच्या जोरावर प्रभावित करणारी कामगिरी केली आणि मोठमोठ्या प्रीमियर लीग मध्ये अगदी नवी मुंबईमध्ये या गोलंदाजाची नेहमीच वर्णी लागते. त्यामुळेच या गोलंदाजाचा देखील तितकाच चांगला परफॉर्मन्स राहिलाय. आता गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर लाईन मिस केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. मागच्या मॅच मध्ये देखील आज चुका केल्या होत्या गौरव शिंदेने. चुका आणि शिका असं नेहमी म्हटलं जातं. चूक विसरावी पण चुकीचे कारण विसरू नये असं नेहमीच आपल्याला शालेय जीवनामध्ये शिकवलं जातं की आपल्याकडून चूक झाली हे विसरावं पण कुठल्या कारणामुळे हे चूक झाली हे कधीच विसरू नये. मान्यवरांचं आगमन त्यांची उपस्थिती या स्पर्धेची शोभा वाढवणारी आहे. लोअर फुल टॉस चेंडू आहे. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला जातोय. जेपी वेगाने येईल तोपर्यंत मेटे सिंगल. सतीश दादा निकम साहेबांचं आगमन झालंय. अगदी समाजकार्यातील एक मोठं नाव आणि आज देखील त्या मंचावर उपस्थित आहेत. हिंदू युवा मोर्चा अगदी चषक या स्पर्धेच्या निमित्तानं त्याला 21 धावा दाखल कराव्या लागेल. 1 गडी बाद 21 धावा करावा लागेल. फटका चांगला आहे. फुल टॉस बॉल आहे. दिशा दिली आहे. अगदी गॅप मध्ये स्ट्रोक खेळू शकला नाहीये. एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला होता पण एका धावावर समाधान म्हणावं लागेल. स्वर्गीय राजीव गांधी स्टेडियम या स्टेडियमवर चाललेला हा क्रिकेटचा घमासान. अगदी लख प्रकाश इंटरनॅशनल लोक या स्पर्धेला लाभलाय आणि सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगताना दिसतोय. चला मॅच होते सुरुवात. इथे हवेत आहे आणि त्याच दरम्यान काय घडलं. कॅच ड्रॉप होत असताना कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल नेमकं या बॉलवर घडलं काय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. अगदी कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळतील.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. फटका हवेत आहे, टायमिंग फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. जेपी कडून चूक होणार नाही, विकेटचं होईल पतन. अनिकेत साळुंकेला परतावा लागेल. फलंदाज बाद होत असताना दुसरा धक्का लागतोय. 22 आकड्यावर फलंदाज अनिकेत साळुंके बॅक टू द डगआउट. ऑफस्टम्पच्या बाहेरच्या बॉलला अगदी लेन बॉलला पिक केलं होतं, टायमिंग झालं नाहीये. भरपूर वेळ अगदी चेंडू हवेत होता आणि ह्या बॉलवर मात्र विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद झाला. चला पुन्हा एकदा जाऊया बॅक टू क्रिकेट. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 23 आकड्यावर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोहन सूर्यवंशी फलंदाजीसाठी आला. सोहन सूर्यवंशी पाहायला मिळतोय. धावा करावा लागतील, 23 धावा फलकावर लागले. सध्याच्या घडीला ऐरोली कुलीवाडा टीम हा अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे. या संकटामधून तुम्हाला सावरावं लागेल आणि संकटामधून तुम्हाला धावांचा वेग वाढवावा लागेल. पण कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गौरव शिंदे गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडू पाहू शकाल. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या पुढे जात असताना तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. चला शिरवणी टीम रिपोर्टिंग करा. या मॅच नंतर लगेचच टॉस केला जाईल आणि तो सामना असेल सेमीफायनलचा. त्यामुळे त्या टीमला देखील सूचना केली जाते की लवकरात लवकर आपण आपली उपस्थिती दर्शवा. फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावला आहे, लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय. फलंदाज सोहनच्या बॅट मधून येतोय एक लाजवाब स्ट्रोक. मस्ट नीडेड षटकार, 6 धावा. लेंथ बॉलला पिक केलं होतं, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टायमिंग, खूप चांगला स्ट्रोक. 6 धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 30 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये 11 धावा आल्यात, 1 गडी बाद जरूर झाला पण शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. आणखीन एक तडाखा, आणखीन एक स्ट्रोक लगावलाय. हवा के साथ साथ घट्टा के संग संग मिळतील 6 रन. षटकार. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाऊ शकतं. अगदी चाबूक स्ट्रोक लगावलाय. सोनच्या बॅट मधून लगातारचे 2 षटकार. 2 बॉलमध्ये 12 धावांचं योगदान दिलंय. 600च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना 36 धावा 2 गडी बाद. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 12ची सरासरी आतापर्यंत राखली गेली. आणखी एक 12ची सरासरी राखली तर अगदी प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 48 सांगेल. बघूया या धावा कितपर्यंत होतील. 50+ धावा होतील का, की या मॅच मध्ये कुठेतरी 40च्या आतमध्ये थांबवण्यामध्ये गावदेवी ऐरोली टीमचे गोलंदाज यशस्वी होतील. ते पाहण्यासाठी अगदी सगळ्यांचंच लक्ष वेधलं गेलंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय दुर्वेश मनोरे. इंजुरी झाली होती. दुर्वेशचा हात फ्रॅक्चर होता. मागचे काही महिने तो क्रिकेट पासून दूर होता. पण क्रिकेटसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी पुन्हा एकदा ट्रॅकवर येत असताना एक गोलंदाजीसाठी एक महत्वाची भूमिका. शेवटची ओव्हर. पहिला बॉल लाईन मिस केली आहे डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साहाय्याने टीमची धावसंख्येला आकार येत असताना जाऊन पोहोचते 37 आकड्यावर. 40, 45, 50 जर धावा झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल. संघर्ष पाहायला मिळतोय. अकोटापाचा बॉल आहे, हुक केला जातोय, चेंडू जातोय मिड विकेट रेझर मध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल. सोहन चांगली बॅटिंग करतोय. सोहनने पहिल्या 2 बॉल 2 षटकार लगवले. आपले इरादे स्पष्ट केले गेले. अटॅकिंग क्रिकेट, माणसाच्या मनामध्ये 2 घोडे धावत असत, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. ज्या इंटेंटने तुम्ही फलंदाजी कराल तो इंटेंट तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि पॉझिटिव्ह इंटेंटने सोहन बॅटिंग करत असताना
फ्लायटेड चेंडूला दिशा दिली, फाईन लेग रिजन मध्ये अगदी चेंडू अडवला जातोय. येस, शिरवणे टीम देखील त्यांचं रिपोर्टिंग इथे करत असताना. नेक्स्ट मॅच सेमीफायनलचा सामना असेल, त्यानंतर मेगा फायनलचा सामना असेल. के देवांश दिवाळी टीम ही फायनल मध्ये पोहोचली आणि त्यांच्या अगेन्स्ट पुढच्या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो जाईल मेगा फायनल मध्ये. त्याच दरम्यान काय घडलंय, खराब क्षेत्ररक्षण, नशिबाचा षटकार मिळतोय. कॅच होती, रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. अक्कू टप्प्याच्या बॉलला पुल केला होता, क्षेत्ररक्षक तैनात होता, कॅच कॅरी झाली नाही, कॅच ड्रॉप झाली आहे. हे कॅच ड्रॉप झाली की मॅच ड्रॉप झाली आहे, येणारे चेंडू जाऊन सांगतील. टीमची धावसंख्या 45 ऑन स्कोरबोर्ड. किती बॉल झाले? 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 45 धावा दाखल करावे लागलेत शेवटचे 3 बॉल. फ्लायटेड चेंडू, बॅटची टॉप एज, निलेश भोईर, कॅच ड्रॉप. आणखीन एक कॅच ड्रॉप झाली आहे. येस, कल्पेश कुंभार यांचा संघ आहे, याचे पुरस्कृत केलाय. दिवाळी टीम हा देखील खेळताना दिसेल. चला, एक धाव मिळते. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मनोज खेळतोय 8 बॉल मध्ये 14 धावा. सोन खेळतोय 3 बॉल मध्ये 13 धावा. इथे देखील फटका चांगला आहे. फाईन लेग रिजन मध्ये पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकच धाव मिळते आणि टीमची धावसंख्या 47 आकड्यावर. 47 लास्ट बॉल, लास्ट टू गो. इनिंगचा शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल आहे. ऐरुली कुलीवाडा 47 धावा, 2 गडी बाद सध्याच्या घडीला पाहायला मिळते. आता या शेवटच्या बॉलवर काय केलं जाईल चर्चा केली जाते. मनोज चव्हाण स्ट्राईक एंडवर आहे, मोठा स्ट्रोक लगावावा लागेल. दुर्वेश मनोरे अगदी 5 बॉल मध्ये 11 धावा खर्च केल्यात. तो देखील विचार करत असेल, तो देखील चर्चा करत असेल की यस, हा बॉल कशा पद्धतीने डॉट बॉल येईल यासाठी तो प्रयत्न करेल. इनिंगचा शेवटचा बॉल आहे, गोलंदाज तयार. टॉप आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. प्रीतम पाटीलच्या हातून झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. विकेटचं होते पतन, शेवटच्या बॉलवर मिळते विकेट. 3 गडी बाद, 47 धावा आणि 48 धावांचं टार्गेट उभं केलंय. म्हणजेच प्रत्येक षटकामागे धावा कराव्या लागतील, तब्बल 12 धावा. ऐरोली कोलिवाडा टीमने 47 उभारल्या, 48 चा टार्गेट ठेवलं गेलं. बघूया गावदेवी ऐरोली टीम या 48 धावा कशा पद्धतीने उभारतोय, कशा पद्धतीने धावांचा पाठलाग करतोय. कुठे जाऊ नका, तुम्ही पाहताय हिंदू युवा चषक 2026 चा घमासान. तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत. निळा पिवळा लाल लाल रांगोळी काढतो वाकून, सणासुदीला रांगोळी काढ, पाऊसा बड्डे रांगोळी काढ, नवीन वर्ष रांगोळी काढ, कलर उरला रांगोळी काढ, उभी लाईन आडवी लाईन तिरपी लाईन वाकडी लाईन, फुल काढ, चिमणी काढ, हत्ती चुकला पुसून काढ. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही, डान्स करत राहायचा. सासूबाई चिडणार आहेत, घाबरायचं नाही, वाईप करत राहायचे आणि सोबत म्हणायचं झटपट फटाफट लक्ष्मीजी घर के अंदर, प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट. झटपट फटाफट लक्ष्मीजी घर के अंदर, प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट. पाटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो बटाटेवडे. पाटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो बटाटेवडे. टँगो स्टेप बँगो नाचा नाचा सबको सांगो, खाल्ली चपाती भाजी वांगो, नागिन डान्स छोर नंगो, वाईब घेता हात पाय, व्हाईट केस कलर डाय, शॉर्टी आपली हाय फाय, टेलर स्विफ्टची फॅन हाय. अक्षरबीट गाणं हिट, नाचून नाचून आली फिट, समोर बघ चाल नीट, वाईब हायप सुपर हिट. काकू करतात ब्रेक डान्स, काका मागतात एक चान्स, काकू करतात ब्रेक डान्स, काका मागतात एक चान्स. झटपट फटाफट लक्ष्मीजी घर के अंदर, प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट. झटपट फटाफट लक्ष्मीजी घर के अंदर, प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट.
for your loved ones. वडापाव आणलाय तर मॅच संपवते आता सँडविच चला प्रीतम पाटील स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. पहिला ओव्हर मीत भोईर येत असताना काय घडलंय, जो गेम प्लॅन केला होता गावदेवी ऐरोली टीमने मीत भोईरच्या अगेन्स्ट, त्या गेम प्लॅनच्या अगदी उलट झालाय आणि प्रीतम पाटील पहिल्याच बॉलवर शिकार झालाय. पहिली विकेट पहिल्याच बॉलवर प्रीतम पाटील सारखी इम्पॉर्टंट विकेट प्राप्त होत असताना खराब डिसिजन स्वतःवर नाराज असेल. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल काय घडलं नेमकं या बॉलवर, कशा पद्धतीने हा बॉल रिलीज करण्यात आला. अगदी ऑफस्टंप वर मारा केला होता, लोअर फुल टॉस चेंडू होता, टायमिंग होऊ शकलं नाही, इनर एजला लागला होता आणि सॉफ्ट डिसमिसल मिड ऑन रीजन मध्ये झेल पकडलाय. विकेटचं पतन होतंय. 1 गडी बाद 0. सचिन ठाकूर चिकू यांचं आगमन झालंय. मागच्या मॅच मध्ये जेपी आणि निलेश भोईरने चांगली बॅटिंग केली होती, त्यामुळेच या मॅच मध्ये अगदी बदल करण्यात आला की यस लेफ्टी गोलंदाज आहे, त्याच्या अगेन्स्ट लेफ्टी फलंदाज आपण आणू आणि मोठे फटके खेळण्यासाठी त्यांना देखील संधी मिळेल अशी असा गेम प्लॅन केला होता, पण त्याच्या अगदी उलट झालं आणि प्रीतम पाटील पहिल्याच बॉलवर बाद झाला. 1 गडी बाद 0 अशी सुरुवात झाली आहे. गावदेवी ऐरोली टीमला गरज आहे 48 धावांची. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 12 करायचे आहेत. 12 धावा करण्यासाठी तुम्हाला 1 किंवा 2 मोठे स्ट्रोक लगवणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार होत असताना जेपी जयेश पाटील पहिलाच बॉल मिड ऑफ रीजन मध्ये अगदी हाफ चान्स आला होता. चांगली गोलंदाजी मीत भोईरचा विचार केला तर कमी कालावधीमध्ये या गोलंदाजाने देखील प्रभावित मारा केलाय. अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अगदी ऐरोली कोलिवाडा टीमसाठी देखील योगदान देतोय. आज नेहमीच मीत भोईर यांचं नाव उल्लेख केलं जातो, त्यावेळेस अगदी मधलं नाव विकास भोईर हे नाव देखील आमच्या स्मरणात असतं. भरपूर योगदान त्यांचं राहिलं होतं ऐरोली गावासाठी. आडवा बॅटने टो एंडला चेंडू लागतोय, अगदी स्ट्रगल करतोय सध्याच्या घडीला गावदेवी ऐरोली टीम धावा करण्यासाठी. स्लॉक स्वीप प्रामुख्याने निलेश भोईर हा स्लॉक स्वीपचे फटके जास्त खेळत नाही, पण ह्या मॅच मध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गावदेवी ऐरोली टीमच्या माध्यमातून केला जात आहे. पावित्र्य बदलावं लागेल, पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करावं लागेल. सामना अजूनही ऑन आहे, भरपूर चेंडू शिल्लक आहे.
खोलबटापाचा चेंडू इंटू द ब्लॉक होल. लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम कामगिरी झाली आहे सध्याच्या घडीला मीत भोईरने. मागच्या मॅच मध्ये 4 शिकार केली होती. प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता मीत भोईर. या मॅच मध्ये देखील आपल्याच गावातील गावदेवी ऐरोली टीमच्या अगेन्स्ट सटीक लाईन लेंथने गोलंदाजी करतोय. प्रभावित करणारी गोलंदाजी. हा युवा गोलंदाज पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 2 धावा. फुल टॉस बॉल चूक केली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही. नो +4. खराब गोलंदाजी, खराब गोलंदाजी, चूक केली आहे. बीमर चेंडू हाताळलाय मीत भोईरने. एक्स्ट्राच्या स्वरूपात अगदी वेग देण्याचा प्रयत्न करत असताना निलेश भोईरच्या अगेन्स्ट अशी गोलंदाजी तुम्ही करू शकणार नाही. चौकार आलाय प्लस नो बॉल. तुम्ही माणूस हायलाइट रे. मच फ्री हिटचा बॉल असेल, संधी असेल साठी. पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न करत असताना इथे चेंडू पुढे टाकण्यात आला. खूप चांगली लाईन, खूप चांगलं कमबॅक, वापसी म्हणावे लागेल. थँक्यू आमचे प्रेक्षक ज्याने अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सला देखील शुभेच्छा दिल्या. थँक्यू व्हेरी मच. पहिल्या 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 7 धावा. संत आणि सावध सुरुवात झाली आहे. शेवटचा बॉल फार महत्वाचा असेल. फुल टॉस बॉल आणि काय घडलंय. खराब क्रिकेट, खराब क्रिकेट. नो बॉलचा इशारा करण्यात आलाय. पुन्हा एकदा नो बॉल. बीमर चेंडू हाताळलाय का हे पाहणी केली जाईल आणि 2 बीमर चेंडू हाताळल्यानंतर गोलंदाज बाद होईल का नाही. सध्या IPL मध्ये देखील ही चर्चा झाली होती, कारण की अगदी IPL मध्ये देखील हेच चित्र झालं होतं की एका गोलंदाजाने 2 बीमर हाताळले होते. त्यावेळेस गोलंदाज बाद केला जाईल का असा सवाल केला होता. त्यावेळेस अनेकांचे कमेंट्स आले होते की गोलंदाज बाद होतोय. पण अनिल चौधरी हे एक प्रख्यात जे अंपायर आहेत त्याने देखील सांगितलं होतं की बीमर जरी असला तरी अगदी शरीराला घातक असलेला बीमर नसावा. हा क्रिकेटचा नियम आहे. त्यामुळे IPL मध्ये गोलंदाज बाद केला नव्हता. आता या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये किंवा या ओव्हर मध्ये अंपायर निर्णय काय आहे. चला जो काही डिसिजन असेल अंपायर लगेचच घ्या आणि अंमलात आणा. नो बॉल म्हणजेच गोलंदाजी करू शकतो का. विनय शर्मा अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. नो बॉल आहे, जरूर आहे, पण गोलंदाज बदली केला जाईल. मग ज्या गोलंदाजाने पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या त्या गोलंदाजाने मागच्या 2 बॉलवर 2 बीमर हाताळले. खराब गोलंदाजी. चला सामना स्पीडअप करा. बी जोशी, वेळ फार महत्वाचा आहे. आम्हाला रेस्ट्रिक्शन आहे. ही स्पर्धा लवकरात लवकर आम्हाला अगदी फायनलचा सामना संपवायचा, त्यामुळेच वेळ वाया घालवू नका. चला 8 धावा फलकावर लागलेत. आता शेवटचा बॉल हाताळण्यासाठी बदली गोलंदाज. हरिओम यादव हा गोलंदाज शेवटच्या बॉल साठी आलाय. म्हणजेच हरिओम यादव हा पुढची ओव्हर हाताळू शकणार नाहीये. त्यामुळे फक्त एका बॉल साठी या मॅच मध्ये अगदी हरिओम यादवचा वापर केला जातोय. बघूया या ओव्हर आणि या शेवटच्या बॉलवर काय घडेल. 12ची सरासरी राखायचे. पहिल्या 5 बॉलचा खेळ संपलाय. चूक केली मीत भोईरने आणि अगदी 2 बीमर हाताळले, त्यामुळे गोलंदाज बदलण्यात आला आणि हरिओम यादव गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना
चला अंपायर सामना स्पीडअप करा, कारण की एका बॉलसाठी आपण जवळजवळ 7 मिनिटं अगदी वाया घालवले. त्यामुळेच एक चेंडू फार महत्वाचा असतो. एखादी ओव्हर किंवा 1.5 ओव्हर या 7 मिनिटांमध्ये कंप्लीट होणं गरजेचं होतं, पण इथे चूक झाली आहे, बरेच डिस्कशन झाली आहे. त्यामुळेच या गोष्टीकडे देखील तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. सामना स्पीडअप करावा लागेल. टाइम इज मनी. वेळेची बचत ही काळाची बचत आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अगदी दुधिया रोशनीमध्ये चाललेला क्रिकेटचा घमासान, फ्लड लाईट, लख प्रकाश. चला मॅच होते सुरुवात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज हरिओम यादव गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा चूक झाली आणि डॉट बॉलची सांगता होती. ओव्हर क्रमांक पहिली संपली गेली. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय. 8 धावा 1 गडी बादाची सुरुवात झाली. आपण पाहू शकाल 48 धावांचा पाठलाग करत असताना आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे तर अजूनही 40 धावा. मॅच ऑन आहे. चेज इज ऑन. मॅच आता वेगळ्या अवस्थेमध्ये पोहोचला आहे. जे इक्वेशन पोहोचलं होतं, जी 12ची सरासरी होती, आता ती सरासरी येऊन पोहोचली तब्बल 13.33च्या सरासरीने धावा करावा लागतील. हे मॅच ऑन आहे. चला सामना स्पीडअप करा. अभि जोशी, वेळ वाया घालू नका. वेळ भरपूर खर्च होतोय. सकाळच्या सत्रामध्ये देखील करंजा माता 11 शिरवणे वर्सेस गावदेवी शिरवणे असा सामना झाला होता. त्या मॅच मध्ये देखील चांगला संघर्ष पाहायला मिळाला. एका गावाचे 2 संघ सकाळच्या सत्रामध्ये आपण अनुभवले आणि आता पुन्हा एकदा ऐरोली गावातील 2 संघ म्हणजेच गावदेवी ऐरोली वर्सेस ऐरोली कोलेवाडा हे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. 48 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 8 धावा बिन 1 गडी बाद. आता उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना अजिंक्य. महाराष्ट्र आयटी सेल प्रदेश प्रमुख भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र आयटी सेल त्यांचं देखील आगमन झालंय. वेलकम सहर्ष स्वागत आहे. येथे देखील सॉफ्टहँडने खेळले. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जातोय. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक अडवला जातोय आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट केली जाते. गणेश गोडवे यांचं देखील आगमन झालंय. कुशल 11 जय गणेश शारसोळे टीमचे एक धडाडीचे क्रिकेटर आहेत. लेजेंडरी क्रिकेटर आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. चला आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये अजूनही करायचे 38 धावा. मॅच ऑन आहे. गावदेवी ऐरोली टीम कडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. जेपी आणि गणेश अगदी निलेश भोईर यांच्याकडे क्षमता आहे. अनेक सामने असे जिंकून दिलेत क्रुशियल मुवमेंट मध्ये. अजिंक्य गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना गोलंदाज वापरला जातोय अजिंक्यच्या माध्यमातून. वेगवान चेंडू अगदी अपील केली होती. धाव घेण्याचा इंटरेस्ट नव्हता निलेश भोईरला. एक धाव फार महत्वाची आहे. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. एक धावेला फार महत्व असतं. ज्यावेळेस कंपल्सरी चेसिंग असतं त्यावेळेस एका बॉल मध्ये 1 धावांची गरज असते. त्यावेळेस बॉल डॉट गेल्यानंतर ती धाव आपल्याला नेहमीच लक्षात येते. चला मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा 10 धावा फॉलो करायला लागले. 1 गडी बाद. चांगली मॅच आहे. चुरशीचा सामना पाहायला मिळते. फुल टॉस बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिड ऑफ रिजन नाहीये. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक दूरवरून येईल तोपर्यंत सिंगल मिळते. 3-4 फुल टॉस बॉल या मॅच मध्ये. थर्ड अंपायर कडे रेफर केलाय बीमर साठी. आता बीमर साठी थर्ड अंपायर साठी रेफर केलाय. कशा पद्धतीने बॉल पाहिला जाईल याची अगदी पाहणी करत असताना अंपायरला मुभा असेल ते अंपायर घेऊ शकतील. त्यामुळेच
फेअर डिलिव्हरी आहे. अभि जोशी प्लीज सामना स्पीड करा. फेअर डिलिव्हरी आहे. अंपायरला फक्तच मुभा असेल की जर क्रुशियल मोमेंट असेल त्यावेळेस नक्कीच तुम्ही थर्ड अंपायर घेऊ शकता. महाराष्ट्र आयटी सेल प्रदेश प्रमुख भारतीय जनता पार्टी सतीश दादा निकम साहेबांचं आगमन झालंय. वेलकम सरचे स्वागत आहे. फेअर डिलिव्हरी आहे. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 11 धावा फलकावर लागलीत. 48 टार्गेट आहे. 11 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गास असताना पहिल्या 3 बॉलवर 3 धावा आल्यात. अजिंक्य चांगली गोलंदाजी करतोय. मॅच ऑन आहे. फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल. 2 क्षेत्ररक्षकांना बेदून चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. निलेश गंगाराम बोईलच्या बॅट मधून आलाय पहिला क्रॅकिंग चौका. यांचा देखील आगमन झाला. वेलकम जॉन्टी कोळी सरचे स्वागत आहे. दिवाळे मस्तांग या टीमचे एक प्रमुख खेळाडू आहेत. DPL म्हणजेच दिवाळे प्रीमियर लीगचे आयोजकांमध्ये एक महत्वाची भूमिका असते. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा कमी कालावधीमध्ये प्रकाश जोरात आलेला खेळाडू आहे. यावेळी देखील ऑफ ट्रॅक केला जातोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 धावा. 17 धावा फलकावर लागलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 17 धावा फलकावर लागलेत. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 48 टार्गेट आहे. आमचे महेश सर देखील उपस्थित आहेत. नेहमीच महेश शिंदे साहेब यांनी देखील भरपूर त्यांना विनंती करतो की स्थानपन्न व्हा मंचावर. त्यांच्या माध्यमातून देखील अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्यात. महेश सर प्लीज आपण स्थानपन्न व्हा. 2 धावांसाठी इंटरेस्ट दाखवला होता. अशा तऱ्हेने षटक क्रमांक समोर गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. 12ची सरासरी होती ती 13 पर्यंत पोहोचली आणि 13ची सरासरी आता पोहोचली 15 पर्यंत. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. तोपर्यंत असं म्हटलं जातं की माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत, मन तल्लीन करतं संगीत. ऐकूया एक मधुर गीत. जोशी वेलकम सरचे स्वागत आहे.
शेरवानी टीम देखील सज्ज झाली. या मॅच नंतर लगेचच टॉस केलं जाईल. टीमची धावसंख्या 23. 10 बॉल 25 करायचे आहेत. 10 चेंडू 25 धावा. सुपर मॅच. मनोज चव्हाण वर्सेस निलेश भोईर. ऑन साइडला ऑन ट्राय केला आहे. एलिव्हेशन नाही आहे, टायमिंग नाही आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. फंबलिंग पाहायला मिळते. अगदी एकच धाव मिळते. बॅकअप आहे. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 9 मध्ये 24 करायचे आहेत. 9 बॉल 24 धावा. 9 चेंडू 24 धावा. 24 धावा 9 चेंडू. या मॅच मध्ये अप्रतिम असा सामना पाहायला मिळतोय. अतिशय महत्वाची लढत आहे. ज्या वेळेस एका गावातील 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढतात ना, त्या वेळेस त्याच खेळाडूंना माहिती असं हा किती संघर्ष आहे. आणि ही संघर्षाची लढाई आता गावदेवी ऐरोली आणि ऐरोली कोलीवाडा हे दोन्ही संघ लढत असताना अस्तित्वाची, मानाची आणि सन्मानाची ही लढत दोन्ही टीमसाठी. जो संघ पोचेल तो मेगा सेमीफायनल मध्ये पोचेल. मनोज एकदा गोलंदाज ट्रॅकवर येत असताना लेन बॉलला पिक केला. ऑन साइडला ऑन ड्राय केला. क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न केला जातोय हितेश कोटकरच्या माध्यमातून, पण चेंडू होतोय फरार. जेपीच्या बॅट मधून आलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. लाजबाब स्ट्रोक. लेन बॉलला पिक केलं होतं. फेकलाय लॉंग ऑन बाउंड्री लेनच्या बाहेर. एफर्टचं कौतुक करावं लागेल. हितेश कोटकर प्रयत्न केला होता अडवण्याचा, पण त्याच्या आवाक्या बाहेर होता. व्हॉट एफर्ट्स. लाजबाब एफर्ट्स. षटकाराने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 30 धावा आता 8 मध्ये 18 करायचे. 8 चेंडू 18 धावा. 18 धावा 8 चेंडू. सुपर मॅच. जयेश पाटील रंगात आहे, ढंगात आहे, रिदम मध्ये आहे. इनटू द ब्लॉक होल. खूप चांगला बॉल आहे. थ्रो केला होता. प्रेशर आहे, अग्रेशन आहे, मॅच मध्ये चुरस आहे. हे आहे क्रिकेट आणि हा आहे ग्रामीण क्रिकेटचा घमासान. आता 7 मध्ये 18 करायचे आहेत. किनारों पे बैठ के नदियां पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या मॅच मध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल. क्षेत्र कोणतंही असू द्या, कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाही. त्यामुळेच प्रयत्न करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्षाची लढाई मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 7 मध्ये 18 करायचे. शेवटचा बॉल इथे देखील अपड्रा केला जातोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. 1 धाव कंप्लीट झाली आणि अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपलं गेलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 31. आता 6 मध्ये 17 धावांची आवश्यकता. 6 गेंदे 17 रन्स. वडा मॅच. सुपर मॅच. असं म्हटलं जातं की दुःखावर फुंकर मारण्याचं काम संगीत करतं. डीजे मास्टर सज्जद. ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक मधुर गीत. दुनियेतला राजा माणूस कुंदन दादा म्हात्रे यांचं आगमन झालंय. अगदी भारतीय जनता पार्टी या पार्टीचे शिलेदार, ज्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर भरपूर मोठमोठ्या स्पर्धा. प्रभाग क्रमांक 27 हे भव्य दिव्य आयोजन आम्ही पाहिलं. ज्या पद्धतीने ते आयोजन आम्ही सगळ्यांनीच पाहिलं होतं की प्रभाग क्रमांक एकत्र करण्याचं काम कुंदन दादा म्हात्रे यांनी केले. युवा समाजसेवक, युवा उद्योजक,
और मिलने का मजा भी आएगा. ही मॅच आता तुम्हाला वेगळीच मजा देऊन जाणार आहे. सुपर मॅच. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे तर अजूनही 16 धावांची आवश्यकता. 2 षटकार 1 चौकार मॅच फिनिश. अगदी 3 बॉल डॉट तर मॅच मध्ये दडपण येईल, प्रेशर येईल. प्रेशर मध्ये कोण येईल पुढे याकडे पाहिलं जाईल. ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला टर्न केलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा सिंगल मिळते. एका धावावर समाधान मानत असताना काय घडलंय. निलेश भोये धावचीच्या सुरुवात बाद होत असताना थकलाय, अडखळलाय. या बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न का केला नाही असा सवाल डगआउट मध्ये केला जाईल. एक धाव फार महत्वाची आहे. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. आणि अशा तऱ्हेने निलेश भोईर बाद झाला. विकेटचं होतंय पतन. आमच्या मुख्य व्यासपीठावर कुंदनदादा म्हात्रे ज्याने प्रभाग क्रमांक 27 ला एकत्र आणलं. ज्या पद्धतीने डे नाईट फॉर्मॅट मध्ये पहिल्यांदा या परिसरामध्ये स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये तब्बल 2 मोटरसायकल ठेवण्याचा अगदी धाडस केलं होतं. आणि एखाद्या बिग बॅशला लाजवेल असं आयोजन कुंदन म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. पैसे सगळ्यांकडे असतात पण ते देण्याचे दानत्व तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि कुंदनदादा म्हात्रे यांनी समाजकार्यासाठी किंवा खेळाडूंसाठी किंवा क्रिकेटसाठी नेहमीच आपले हात खुले ठेवलेत. असा दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आणि अगदी रॉयल माणूस कुंदनदादा म्हात्रे यांचं आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं. जॉन्टी कोळी हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. आता इक्वेशन बदललंय. सामना येऊन ठेपलाय. 4 मध्ये करायचे 16 धावा. 4 बॉल मध्ये 4 चौकार किंवा 2 चौकार 2 षटकार 1 चौकार. जेपी स्टॅकेंड वर आहे. फटका हवेत आहे. टायमिंग होऊ शकलं नाहीये. एकच धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का. दुसरी धाव घेत असताना 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. मॅच अजूनही ऑन आहे. आता 3 मध्ये करायचे 14 धावा. 3 चेंडू 14 धावा. मंजिल उन्हें नहीं मिलती जो घर बैठ के ज्ञान देते हैं. मंजिल उन्हें मिलती है जो अभ्यास पे ध्यान देते हैं. जो अभ्यास में खो गया समझो वो सफल हो गया. या मॅच मध्ये आता इक्वेशन आलाय. 3 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सुपर डुपर सामना मैदानाच्या मध्ये रंगत असताना सुपर मॅच. यावेळी स्टॉपेज. चेंडू हवेत आहे. अभी जोशी त्या खाली आहे. जी आशा होती गावदेवी ऐरोली टीमला ती आशा मात्र निराशामध्ये पल्लवित होत असताना जेपी जयेश पाटील इम्पॉर्टंट विकेट प्राप्त होत असताना फलंदाज जयेश बॅक टू द डगआउट. Ready for this. न्यू बॅटर जयेश पाटील निलेश भोईर यांच्यावर मोठी जबाबदारी होती. या मॅच मध्ये ते नक्कीच हे मॅच जिंकून दिली अशी आशा होती. पण जयेश पाटील बाद झाल्यानंतर मॅचचा निकाल अगदी 1 साइडेड होईल. यावेळी देखील फटका चांगला आहे. कुणाल जोशी क्षेत्ररक्षण करत असताना आता औपचारिकता राहिली आहे. आता फक्त 1 बॉलचा खेळ बाकी आणि 1 बॉल मध्ये करायचे 14 धावा. एका बॉल मध्ये 9 धावा पाहिल्यात. एका बॉल मध्ये 10 धावा पाहिल्यात आणि एका बॉल मध्ये 14 धावा होतील हे अजूनही पाहिलं नाही. पण क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये काही होऊ शकतं. दुर्वेश मनोरे स्ट्राईक हेडवर येत असताना खूप चांगली गोलंदाजी केली हितेश कोटकरच्या माध्यमातून. शेवटच्या षटकामध्ये 17 धावा डिफेंड करायची होती. आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 3 धावा खर्च केलेत. जेपीची विकेट इम्पॉर्टंट प्राप्त केली. शेवटचा बॉल देखील प्ले एंड मिस डॉट बॉलची सांगता होतीये. आणि अशा तऱ्हेने टीम ऐरोली कोलिवाडा संघाने सलग दुसरा सामना जिंकलाय आणि सेमीफायनल मध्ये धडक मारली. हे बघा, हे आहे हिंदू युवा चषक या स्पर्धेचं अगदी लाईट शो. हा लाईट शो आपण पाहू शकता. अप्रतिम